पंढरपूर नगर परिषदेचं सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान काल पार पडलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 60,000 लोकांनी मतदान केलेलं आहे. 94,000 मतदार होते आणि त्याच्यामध्ये 31,000 पुरुष व 29,777 महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मात्र प्रभाग क्रमांक 7B मधील मतदान 20 तारखेला असल्याकारणाने राज्य आणि इतर राज्यातील काही ज्या नगर परिषद आहेत त्यांच्यामधील निवडणूक ज्या आहेत त्या 20 तारखेला असल्याकारणाने हा संपूर्ण निकाल आहे तो 21 तारखेला लागणार आहे. त्यामुळे ज्या EVM मशीन आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यासाठी स्थानिक पोलिसांचा पहारा आहे आणि त्याच्याबरोबरच SRPचा पहारा असणार आहे. आणि 21 तारखेला जे भवितव्य आहे पंढरपूरचं ते स्पष्ट होणार आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत जे इथं थांबणार आहेत, निगराणी करणार आहेत. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, काय तुमचं असणार आहे भूमिका? माझं नाव संदीप खंडागळे आणि हे जे काल जी निवडणूक झाली, कालच्या निवडणुकीचा निकाल 21 तारखेला त्यांनी ठेवलेला आहे. तर निकाल पारदर्शक व्हावा यासाठी आम्ही 5-5 जणांचा ग्रुप करून बंदोबस्तासाठी आम्ही थांबणार आहेत. ओळखपत्र मिळणार आहे तुम्हाला? आम्हाला ओळखपत्र मिळणार आहेत. ओळखपत्र आज आम्हाला देणार आहेत. त्यांनी मागणी केली, ओळखपत्राची मागणी केली आणि त्यांनी देणार आहेत. तुमच्या ड्युट्या असणार आहेत काय? हां, प्रत्येकाला टाईम देऊन ड्युटी राहणार आपल्या प्रत्येकाला. म्हणजे 20 तारखेपर्यंत इथं 20 तारखेपर्यंत पहारा राहणार. 21 तारखेला निकाल होणार आहे. त्यासाठी निकाल पारदर्शक व्हावा ह्यासाठी बंदोबस्त थांबणार आपण. खरं तर राज्यात कडाक्याची थंडी आहे. जे पारा आहे एकदम कमी झालेला आहे. मात्र निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि ते 21 तारखेपर्यंत असंच राहणार आहे. कारण सगळ्या EVM मशीन ज्या आहेत, ज्या 97 केंद्रातून आलेल्या EVM मशीन आहेत, 2 स्ट्रॉंग रूम आहेत, त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रशासनावर सुद्धा जबाबदारी आहेच, ते त्यांची बजावत आहे. मात्र हे कार्यकर्ते आलेले आहेत आपल्या नेत्यांच्या, आपल्या सहकाऱ्यांचा निकाल पारदर्शक लागावा यासाठी ते इथं ठाण मांडून आहेत आणि ही परिस्थिती 21 तारखेपर्यंत अशीच राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.